एक देश एक संविधान अंमलबजावणी गरजेची आमदार राजासिंह ठाकूर गंगाखेड जिसिटीझन न्यूज बांगलादेशात अराजकता निर्माण झाली आहे. बांगलादेशात हिंदूवर अत्याचार केले जात आहेत. एक देश एक संविधान अंमलबजावणी गरजेची असल्याचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी गंगाखेड येथील सभेत सांगितले. सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्यायाविरोधात विराट मोर्चाचे आयोजन केले होते. याचे नेतृत्व तेलंगणा राज्यातील हैदराबाद गोशामहल विधानसभेचे भाजपा आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले. प्रथम बालाजी मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला. मोर्चा बालाजी मंदिर, पोस्ट ऑफिस मार्गे शिवाजी चौक, दिलकश चौक, अहिल्याबाई होळकर चौक ते आंबेडकर चौक असा काढण्यात आला. त्या मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन आंबेडकर चौकात योजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार राजासिंह ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की बांगलादेशात हिंदूवर अन्याय अत्याचार होत आहे. बांगलादेशातील हिंदू संघटित नाहीत, त्यामुळे ते आत्मसंरक्षण करू शकले नाहीत. बांगलादेशातील जनतेचा आक्रोश सरकारच्या विरोधात त्यांनी आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घ्याव्यात. परंतु त्यांनी आपला मोर्चा हिंदूकडे वळवला आहे. हिंदूंची घरे मंदिरे जाळले जात आहेत. यावरून नेमकं काय समजायला पाहिजे? हेच विदारक चित्र इतर देशातही आहे. भारतातील हिंदूंनी वेळीच जागे झाले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना वापस पाठवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहे. भारतात हिंदूंना वेगळा कायदा आणि मुसलमानांना वेगळा कायदा चालणार नाही. देश एक संविधान याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पंतप्रधान यांच्याकडे करणार असल्याचे जाहीर सभेत सांगितले. यावेळी शहरासह तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली प्रतिष्ठान बंद ठेवली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.